अंबरनाथ महानगरपालिकेतील गट वैधतेच्या बहुचर्चित राजकीय संघर्षाचा अखेर निकाल लागला असून जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना महाविकास आघाडी गटाला वैध ठरवत भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे। या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी सचिन पाटील यांना स्वीकृत नगरसेविका म्हणून मान्यता देण्यात आली असून शहराच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अंबरनाथ महानगरपालिकेची डिसेंबर 2025 मध्ये निवडणूक झाली। या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष थेट जनतेने निवडून दिला। शिवसेना शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता। या धक्क्यातून सावरत असतानाच भाजपने काँग्रेस नगरसेवकांना पक्षात विलीन करत आपले संख्याबळ वाढवले। ही अभद्र युती असल्याचं सांगत शिवसेना शिंदे गटाने ही भाजपच्या गोटात असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आपल्या जवळ केले। अंबरनाथ महानगरपालिकेतील एकूण 59 सदस्यांपैकी शिवसेनेचे 27, भाजपा 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 आणि अपक्ष 2 असे सदस्य निवडून आले आहेत। तर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहेत। सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्य इतका आकडा आवश्यक असताना कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने व शिवसेना भाजपा यांची युतीची बोलणी होऊनही ती फिसकटल्याने भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी व एक अपक्ष यांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली व एकूण 31 सदस्यांचं पत्र सत्ता स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलं होतं। मात्र या आघाडीतील राष्ट्रवादीचे 4 सदस्य आघाडीतून बाहेर पडले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे शिवसेनेकडील 27, एक अपक्ष आणि राष्ट्रवादीचे 4 असे 32 सदस्य झाल्याने त्यांनी देखील सत्ता स्थापनेचे 32 सदस्यांचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले। मात्र या विरोधात भाजपाची अंबरनाथ विकास आघाडी न्यायालयात गेल्याने संख्याबळाचा वाद निर्माण झाला होता। जानेवारी 2026 मध्ये या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली। न्यायालयाने कोणता गट अधिकृत करायचा याचे सर्वस्वी अधिकार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले। अखेर 4 महिन्यानंतर त्याची सुनावणी पूर्ण होत आता खऱ्या अर्थाने सत्तेचा निकाल लागला आहे। या संपूर्ण प्रकरणावर झालेल्या सुनावणीनंतर अखेर शिवसेना महाविकास आघाडी गट वैध असल्याचा निर्णय देण्यात आलाय। त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात शिवसेनेने मोठा राजकीय डाव यशस्वी केल्याची चर्चा रंगू लागली असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। संख्याबळाचा विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असल्याने मागील 5 महिन्यात अंबरनाथ नगर परिषदेत स्थायी समिती व इतर 7 विषय समित्याच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। त्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर देखील होत होता। परंतु जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिवसेनेचा गट वैध ठरवल्याने स्थायी समिती आणि बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला व बाल कल्याण, शिक्षण, नगर रचना, दलित वस्ती अशा 7 समित्या शिवसेनेकडे येणार आहेत। यामुळे भाजपवर मात्र मोठी नामुष्की ओढवली असून नगराध्यक्ष जरी भाजपचा असला तरी सत्ता केंद्र मात्र शिवसेनेकडे राहणार आहे। आता हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी हा निकाल अंबरनाथकरांच्या विश्वासाचा विजय असल्याचं म्हटलं आहे। तर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे। आता अंबरनाथमध्ये राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। शिंदे सेनेने मोठा डाव खेळत भाजपला शह दिलाय। भाजपला सत्तेच्या गणितात पराभव स्वीकारावा लागला असला तरी या निर्णयामुळे पुढील राजकारणात याचे काय परिणाम होतात, पुढे या निर्णयाचा बदला भाजप घेणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।